हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवत आहोत आळू वडी। ह्यासाठी मी मस्त फ्रेश अशी ताजी आळूची पानं घेतलेली आहेत। हे पानांचे देठ काढून स्वच्छ धुवून घ्यायची आणि मस्तपैकी आळूची पानं पुसून घ्यायची। आळूची पानं पुसून झाल्यानंतर ह्याच्यासाठी आपण वडा बनवण्यासाठी वाटण तयार करून घेणार आहोत आणि त्याचसोबत आपण पीठ पण भिजवून घेणार आहोत। चिंच आणि गूळ भिजवत ठेवायचा आहे। वाटण्यासाठी आपण मिरची, आलं, लसूण, जिरे वाटण केलं आहे आणि बेसन पीठ घेतलं आहे। त्याच्यात हळद, जिरे, ओवा, चवीनुसार मीठ घेऊन ह्याचं छान असं भिजवून घ्यायचं आहे आणि जे वाटण आपण बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। एका प्लेटला आपण तेल लावून घ्यायचे आहे। वड्या लावून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि असं पुसून छान पानं घ्यायचे आणि त्याला पीठ लावून घ्यायचं आणि एका पानाला आपण छान असं पीठ लावून घ्यायचं आहे। पीठ लावून झालं की अशा वड्या आपण गुंडाळून घ्यायच्या आहेत। असं छान असं पसरवून पीठ लावायचं आहे। हे असं पीठ लावलेली वडीची गुंडाळी करून आपण छान असं हे कुकरमध्ये उकडायला ठेवणार आहे। जो आपला रेग्युलर भात वगैरे लावलेला असतो त्याच्यावरती लावून घ्यायचा। ह्या आपल्या वड्या करून तयार आहेत। कुकरमध्ये ह्या वड्या आपण उकडून घ्यायच्या आहे। ह्या उकडून झाल्या आहेत वड्या आणि ह्या छान असं बारीक बारीक काप करून तेलामध्ये डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता किंवा कोण ह्याला फोडणीच्या पण कूट वगैरे घालून वड्या बनवू शकता। आता मी इथं डीप फ्राय करत आहेत। मला डीप फ्राय केलेल्या वड्या खूप आवडतात। तर हे पहा फ्रेंड्स, आपल्या छान अशा आळूच्या वड्या करून रेडी आहेत। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा ही आळूच्या वड्यांची हेल्दी रेसिपी। आळू आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून की कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी। थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.